चित्रपटातली बंटी आणि बबली नागरिकांना कसा गंडा घालतात हे तर आपण पाहिलंच आहे। मात्र ह्याच बंटी बबली प्रमाणे औरंगाबाद मध्ये एका दाम्पत्यानं जवळपास 400 महिला आणि पुरुषांना गंडा घालत पोबारा केलाय। मूळचे नागपूरचे असणारे प्रशिक बनसोड आणि नेहा बनसोड ह्या दाम्पत्यानं ग्लोबल गृहोद्योगाच्या नावाखाली कंपनी सुरू केली। त्याची जाहिरात अल्प भांडवलात मेणबत्ती तयार करण्याचा गृहोद्योग सुरू करा अशी केली। मेणबत्ती तयार करण्यासाठीचा कच्चा माल कंपनी पुरवणार आणि मेणबत्तीही विकत घेणार आणि प्रति मेणबत्ती 5 रुपये देणार असल्याचं नागरिकांना सांगितलं। मात्र 10 दिवसांपूर्वी अचानक हे दाम्पत्य गायब झालं आणि पैसे गुंतवणूकदार घाबरले। कुठलाही ठाव ठिकाणा न लागल्यानं अखेर पीडितांनी पोलिसांकडे धाव घेतली। प्रशिक बनसोड यांच्याकडे मग त्यांनी आम्हाला डेमोसाठी त्यांचा एक मेंबर पाठवून दिला आमच्याकडे। मग आम्हाला चांगला वाटला तो बिझनेस म्हणून आम्ही त्यांच्याकडे पैशाची म्हणजे काय म्हणतात गुंतवणूक केली। माझं आता मी वाढवणार होतं दिवाळीनंतर, माझ्या आता सध्या 8,400 गेलेले। आतापर्यंतच्या तपासात 1 कोटींची फसवणूक झाल्याचं समोर आलंय। पोलिसांनी या कंपनीचं भाड्याचं कार्यालय सील केलंय, तर कार्यालयातील सर्व सामानही जप्त करण्यात आलंय। लोकांकडून डिपॉझिट घेऊन जवळपास आतापर्यंत 1 कोटी रुपयांची फसवणूक झाली असं लक्षात आलेलं आहे 400 महिलांकडून जवळपास। तर त्यांनी अचानक एक दिवस रात्री हे आपल्या घरातलं सगळं सामान घेऊन हे निघून गेलेले आहेत। याबद्दल मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेतर्फे या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे। याआधी बनसोड दाम्पत्यानं नागपूरमध्ये अशाच पद्धतीनं नागरिकांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं होतं। पोलिसांनी बनसोड दाम्पत्याची बँक खाती सील केली आहेत, त्यातही 10 लाख रुपये असल्याची माहिती आहे। आता हे प्रकरण समोर आल्यानं पोलीस ठाण्यात तक्रारी देण्यासाठी ओघ वाढत चाललाय। त्यामुळे या बंटी बबलीनं हजारांहून अधिक नागरिकांना फसवल्याचा अंदाज आहे। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।